हॅलो एव्हरीवन. सो हा प्लेस तर तुमच्या ओळखीचा असेलच, जे की आम्ही तिकडे राहिलेलो आहोत. सो त्यांना तर हा प्लेस माहितीच आहे की कोणता प्लेस आहे. पण ज्यांना माहीत नाही आहे तर त्यांनी माझं लास्ट इयर जर यूट्यूबला व्लॉग पाहिला असेल तर त्यांना कळेल की ही आमची कोंडी आहे. आणि बेस्ट मेमरी आहे ती माझ्या बालपणाची, कारण की लाईफ जगली आहे मी इकडे. बेस्ट लाईफ जगलेली आहे. आजही जेव्हा मी इथल्या क्लिप्स वगैरे कोणते अपलोड करते तर फक्त आम्ही स्टुडंट्स लोकच नाही तर आमचे जे टीचर्स होते त्यांनासुद्धा खूप भरून येतं, कारण की त्यांना आत्ता इकडे यायला नाही मिळत. आणि मी जाते म्हटल्यावर मग त्यांना खूप भारी वाटतं की बाबा आपली ही आठवण आहे सगळ्यांची. कारण की आता सगळे टीचर्स वगैरे पण रिटायर्ड झालेले आहेत. स्टुडंट्स सगळेजण वेगवेगळे याच्या त्याच्या लाईफमध्ये बिझी आहेत. सो ते कोणाला इकडे यायला नाही मिळत. मी एकटीच फक्त फ्री आहे, त्यामुळे मला जायला मिळतं, मी जाते. कारण की मला आठवणींवर जगायला आवडतं खूप सारं. आणि बालपणाची तर माझी आठवण आहे इथे, पण त्याचबरोबर भरपूर साऱ्या माझ्या मेमरीज आहेत तिथे. लास्ट इयरसुद्धा मी आलेले होते आणि लास्ट इयर नंतरसुद्धा मी 3 ते 4 वेळा इकडे येऊन गेलेली आहे. व्लॉग्स बनवले होते, पण सर्टन प्रॉब्लेम्समुळे ते व्लॉग्स अपलोड नाही झाले. पण व्लॉग्स बनवलेले आहेत आणि मी लास्ट इयरनंतर खूप वेळा येऊन गेलेली आहे. पण तरीही मला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं. सो म्हटलं की पावसाळा येतोच आहे आणि नंतर नाही यायला मिळालं तर काय करणार. ट्राय करेन नक्की जाण्याचं, पण शुअर नाही आहे येईनच की नाही. त्यामुळे म्हटलं की आपण आत्ता जाऊन येऊयात, बघून येऊयात कोंडी. आणि जे यार इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं माहिती आहे, तो क्लायमॅट. आणि मी कुठेच माहिती आहे, मी कोणताच एकही व्हिडिओचा कोणताच पार्ट मी क्रॉप नाही केला आहे. कोणतीच व्हिडिओ मी क्रॉप नाही केली, कारण की इच्छाच नाही होत होती व्हिडिओ क्रॉप करण्याची. त्यामुळे मग मी ते पार्टमध्ये डिवाईड केलं, कारण की मुळात प्लॅन झाला सडनली. ऑफिसवरून मी निघालेली सडनली आणि म्हटलं की जाऊयात. सो त्यामुळे सगळा प्लॅन ठरला नव्हता की आपण व्लॉग बनवायचा आहे, म्हणून फुल व्हिडिओ नाही आहे. पण मी मिनी व्लॉगमध्ये 2 पार्ट्स अपलोड करणार आहे. त्यातला हा फर्स्ट पार्ट आहे अँड सेकंड पार्ट मी करेन अपलोड 1-2 दिवसानंतर. सो जातानासुद्धा खूप मजा केली, कारण की नागशेत जिथे मी राहायचे, नेनवली जिथे आमच्या पप्पांची शाळा होती, तिथे पण आम्ही राहायचो. सो ते सगळं यार, तो क्लायमॅट म्हणजे मला वर्ड्स नाही आहेत. पण पुन्हा जगायचं आहे मला त्या आठवणींवर. एक तर पप्पांची सानेगावची शाळा आणि दुसरी म्हणजे पप्पांचं पालीचं एरिया.